नागपूरमधील श्री स्वामी समर्थ हार्ट केअर हॉस्पिटल हे आज अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि वेदनारहित उपचार पद्धतींसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विश्वासाचं केंद्र बनलं आहे। इथं प्रत्येक रुग्णाकडे केवळ एक रुग्ण म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे बघितलं जातं। उपचारासोबतच रुग्णांच्या आयुष्यात नव्या आशा आणि आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करणं हेच या हॉस्पिटलचं ध्येय आहे। आधुनिक वैद्यकीय उपकरणे, अत्याधुनिक तपासणी सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे श्री स्वामी समर्थ हार्ट केअर हॉस्पिटलने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। अनेक ठिकाणी उपचार करूनही आराम न मिळालेल्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आशेचा किरण ठरत आहे। हॉस्पिटलमध्ये दाखल होताच रुग्णांच्या आजाराचे मूळ कारण शोधण्यासाठी सखोल तपासण्या केल्या जातात। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं कमी वेळेत अचूक निदान करून योग्य उपचार सुरू केले जातात। विशेष म्हणजे हृदयविकाराशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर येथे आधुनिक आणि प्रगत उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो। 70 ते 100% ब्लॉकेजवरही शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचा दावा हॉस्पिटलकडून करण्यात येतो। रुग्णांचा विश्वास, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आधुनिक आरोग्य सेवा यामुळे श्री स्वामी समर्थ हार्ट केअर हॉस्पिटल हे आज महाराष्ट्रातील अनेक रुग्णांसाठी आरोग्याचा विश्वासार्ह आधार बनले आहे। आज आपण जी एक केसबद्दल बोलणार आहे ती मिसेस शालिनी वानखेडे। हिचं वय 60च्या वर आहे आणि ज्यावेळेस ही माझ्याकडे आली होती त्यावेळेस तिला 2 पावलं पण चालता नव्हता येत आणि ब्लॉकेजेस सांगितलं होतं आणि ऑपरेशन सांगितलं होतं। पण ती म्हणे की मला ऑपरेशनच्या बगैर ट्रीटमेंट करायची आहे। मग मी तिचं ट्रीटमेंट चालू केली। आम्ही तिला 20 दिवसाची ट्रीटमेंट केली। 20 दिवसाची ट्रीटमेंट नंतर तिच्या छातीत दुखणं बंद झालं, दम लागणं कमी होऊन गेलं आणि नंतर ती स्वतः पायी चालू लागली। जवळजवळ अर्धा तास ते पाऊण तास ती वॉकिंग करते। तिने तिचं रुटीन वर्क चालू केलं आणि आता ती कारही चालवते, योगा, प्राणायाम आणि सगळे आसनं करते व्यवस्थित रीतीने आणि आता तिला कोणत्याही प्रकारचा दम किंवा श्वास लागत नाही। एकंदरीत जर बघितलं तर हृदयरोग हा एक मोठा आजार झालेला आहे आजच्या तारखेमध्ये आणि आजार झाल्यानंतर आपण त्याचा उपचार करायच्यापेक्षा जर आपण आधीच विचार केला की त्याला आपण प्रिव्हेंट केलं गेलं तर खूपच छान। याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही। म्हणतात ना, स्टिच इन टाईम सेव्हज 9। तर जर आपण आधीच खबरदारी केली तर मोठे आजार होणार नाही। जेव्हा माझा हार्टचा प्रॉब्लेम क्रिएट झाला तेव्हा मी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल डॉक्टर प्रदीप पाटील सर यांच्याकडे मी आले। त्यानुसार म्हणजे 20 दिवसाचं मी ECP मशीनवर माझी ट्रीटमेंट झाली आणि इथला स्टाफ, इथले सरांचं गायडन्स, त्यामुळे मी अगदी तंदुरुस्त झाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मी माझं योगा, प्राणायाम आणि सगळ्या गोष्टी, आणि इथला स्टाफ खरोखर चांगला आहे की चांगले ट्रीट करतात आणि आता मी अगदी तंदुरुस्त आहे।